नमस्कार. नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. इकडे बघा मस्त जास्वंदीचं झाड पावसाने हिरवगार मस्त फुटलेलं आहे. किती छान आहे. कळ्यासुद्धा छोट्या छोट्या येतात. आणि हा व्हिडिओ तुम्ही पहा पूर्ण, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ पूर्ण पहा. इकडे बटाट्याचं भजी करायचे आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून ठेवलेलं आहे. इकडे बटाटे बघा पाण्यात ठेवलेले आहे सोकलून असे. तर इकडे मेथी भाजी धुवून घेतले. इकडे बेसन मी मिक्स करून घेतले. थोडेसेच भजी करायचे आहेत तेलकट मुलांसाठी फक्त. मी थोडंसंच बेसन घेतलं, ते थोडीशी हिरवी मिरची टाकून घेतली तिखट. आणि इकडे मेथी भाजीसाठी बघा मुगाची डाळ आहे ती भिजत ठेवलेली पाण्यामध्ये मेथी भाजीसाठी. इकडे मेथी भाजी पण धुवून चाळणीत ठेवलेली. जास्त त्यांना आवडते. तर त्या दिवशी मी मस्त रवा आणि रव्याचा केक केलेला होता. खूप छान आणि टेस्टी. आणि आमच्या एक्साइटमेंटमध्ये आम्हाला लक्षातच नाही व्हिडिओ वगैरे किंवा फोटो वगैरे काढायचा. खूप छान झाला होता. खूप टेस्टी लागत होता. आता नंतर कधी पण छान असं टमटमीत पहिला टाकलेला फुगलेला आहे. जरा पलटी करून घेऊ. दुसरा सुद्धा फुगेल असंच. त्या प्रथमेशने त्याचे बटाट्यांच्या प्रथमेशला अशा गोष्टी खूप आवडतात. म्हणजे छोट्या मुलाला माझ्या असले कामं करायला प्रचंड आवडते त्याला. तर त्याने केलेले आहेत. तर त्याला मी बोलेले एकच बटाटा कर, तर त्याने 2 बटाटे केले का. तर इकडे बघा मुलाला मी बोललेली माझ्या एकच बटाटा कर म्हणून. त्यांनी 2 बटाटे केले. तर एवढं शिल्लक राहील त्याचे फ्राय काहीतरी बनवावं लागेल त्याचं. तर इकडे आपली मस्त बटाट्याची भाजी पण सॉरी इकडे मस्त मेथीची भाजी पण झालेली आहे. मीठ वगैरे टाकलं. जवळजवळ नाही करणार. सगळे बनवते नंतर मला. फायनली आपले भजे फायनली झालेले आहेत. आणि इकडे मेथी भाजी पण रेडी आहे. इकडे चपात्या पण आपल्या रेडी आहे जेवणासाठी. तर आता आम्ही करणार आहे जेवण. तर इकडे लाच भजी जे आहेत ना ते फ्राय करायला लावले तुम्ही तेलामध्ये. आणि ते थोडंसं जरा पीठ आहे ना ते हात लावून घेऊन माझं जरा पातळ झालं, त्याच्यामध्ये असे झाले तर भजी. चला नंतर भेट. आणि त्याच्या आता पाऊस पडत होता ना मागच्या 1 महिन्याच्या अगोदरच असेल. तर त्याचा मुलगा मोठा आहे. त्यांनी काय केलं, मुलाला वरती चढवलं पत्र्यावरती. तर ते पावसाने एक तर उन्हाने तापलेले पत्रे आणि परत पावसाने असे झालेले कुजल्यासारखे झालेले. खूप वर्ष कधीचे असेल ते पत्रे माहिती नाही आहे. जसा त्याचा मुलगा पडला तसा आतमध्येच डायरेक्ट गेला. त्याचा हात फ्रॅक्चर झाला. त्याच्या अंगाला वगैरे पण लागला असेल ते पत्र्याचे काने कोणे कोपरे. तर भयानक झालेलं. म्हणजे विचित्रच. तो पडला असेल का. आमच्या समोर एक चाळी आहे तिथे पण एक पडलेला माणूस. त्याची तर अख्ख्या बरकड्या वगैरे त्याचे अंग सगळं सोलून निघलं होतं. ह्या मुलाचं तर काय झालं असेल माहिती नाही. बापरे, इमॅजिन केलं तरी असं बेकार वाटतो. म्हणजे कसं तरीच वाटतं. तर मग आता त्याचा हात वगैरे फ्रॅक्चर होता का. तर आमच्या मुलांचे स्कूलचे कपडे आहेत ना शाळेचे ते शिवाय टाकलेले आम्ही तिकडे होते.
तेव्हा विचारलं, तेव्हा त्याचा मुलगा झोपलेला होता. तर तो बोलला, "का बोलतेस?" आणि ते बरं आहे आता. तर बघा सगळीकडे हिरवं हिरवं झालंय, पत्र्यावरती वगैरे हिरवं हिरवं शेवाळ चढलाय बघा. झाडंसुद्धा उगवलेत, गवतसुद्धा उगवले पत्र्यावरती. आता एवढा पाऊसच होता, एवढा आता एकदम 3 दिवसापासून एकदम स्टॉप आहे पाऊस. 2-3 दिवस झाला असेल मला वाटते. हाय हॅलो. तर इकडे बघा रेशनचे आपल्याला राशनमध्ये जे स्वस्त धान्य दुकानामध्ये जे तांदूळ भेटतात ना ते आहेत. ते त्याच्यामध्ये बघा प्लॅस्टिकचे तांदूळ केवढे आहेत, कसे आहेत ते बघा, आणि कसे आहेत वेगळेच आहेत ते. आणि कसले आहेत बघा, नुसते वेगळेच आहेत. त्याचा आकार बघा वेगळाच आहे. आणि तुटत नाही, म्हणजे तुटत नाही बघा. किती प्रयत्न केला तर तोडायचा पण अजिबात तुटला नाही. आणि दुसरा आपला रेग्युलर तांदूळ असतो ना तो बघा कसं लगेच तुटतो. तर बघा इकडे ते दिसायला पण किती फरक आहे बघा तांदूळमध्ये सुद्धा. हे बघा आपला जो तांदूळ आहे ना तो रेग्युलर आणि हा प्लॅस्टिकचा किती बदल आहे बघा. तो वेगळा जाड वेगळाच आहे आणि हा किती वेगळा दिसतो आहे बघा. तर किती फरक आहे बघा तांदळामध्ये. आणि आजकाल हे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. आणि हा लगेच कटकन तुटतो, तसा तो तुटतच नाही. किती कोशिश केली मी पण अजिबात तुटत नाही. त्याच्याला इझिली आपला त्याचे 2 भाग लगेच होतात, पण त्याचे प्लॅस्टिकचा अजिबात होत नाही. म्हणजे माझ्या बोटामध्ये तर रुतला तरी पण तुटला नाही आहे तो बघा. तर त्या ताईने खूप सारे तांदूळ असे काढलेले आहेत. म्हणजे अजूनच होते, ते फेकत होत्या बाहेर. मग मी नंतर गेल्यानंतर त्यांना मी बोलली, का बरं ताई काय करतात? तर ती बोलते बघा ना सांगते प्लॅस्टिकचे तांदूळ. तर मग मी बघितलं, तर मी पण माझ्याकडे होतं तांदूळ थोडे, त्याच्यामध्ये पण मी काढलेले होते, पण एवढे नव्हते निघले म्हणजे. पण यांच्याकडचे जास्तच जरा निघले. तर त्यांनी केवढे फेकले, पण त्याच्यात थोडेसे मी त्यांना बोलली की तेव्हा त्यांनी ठेवले, म्हणजे काढत होतो आम्ही दोघी पण काढत होतो. तर बघा इकडे केवढे निघलेले आहेत तांदूळ. ते खूप सारे तांदूळ निघलेले होते. तर बघा म्हणजे व्हिडिओ वगैरे असा लॉकडाऊनच्या पहिला व्हायरल झालेले होते. प्लास्टिकचे तांदूळ आलेले आहेत. नंतर पण आपण असं अगोदर खूप सारे होते, मग आता थोडे थोडे असे मिक्स करून टाकतायत. आणि हे शिजल्यानंतर तर वेगळाच होतो, पाण्यात भिजल्यानंतर पण हा वेगळाच होतो. आणि आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर तो किती अपायकारक आहे ना. तर बघा तुटत नाही. ते जे तांदूळ आहेत ना आपले ते पटकन तुटतात, पण ते अजिबात नाही तुटत. आणि त्याचा आकार पण जरा वेगळाच आहे, जाड आहे, वेगळाच आहे. तर असो, चला तर हा व्हिडिओ आपण इकडेच थांबू. तुम्हाला जर आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि चला नवीन एका व्हिडिओमध्ये